नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत, मसालेदार आणि खूपच चविष्ट अशी अंडा करी। घरच्या साध्या मसाल्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी भाकरी, पोळी किंवा भातासोबतच खूपच छान लागते। रश्शाचा रंग, मसाल्याचा स्वाद आणि अंड्याची चव, आजची रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटेल। जेवणात काहीतरी स्पेशल बनवायचं आहे, मग ही मसालेदार अंडा करी तुमच्यासाठी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे 6 अंडी घेतलेली आहेत, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। याच्यामध्ये आता आपण अंडी बुडेल इतपत पाणी घालणार आहोत। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, त्यामुळे अंड्याच्या साली व्यवस्थित निघतात। आता आपण मीडियम गॅसवरती 10 मिनिटं ही अंडी शिजवून घेऊयात। आता अंडी शिजत आहेत तोपर्यंत मसाला करून घेऊयात। कढई छान तापली आहे। सुरुवातीला कोरडे मसाले भाजून घेऊया। त्यासाठी 1 चमचा तीळ आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि 1 मिनिटभरच हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आणि हा कोरडा मसाला आपण 1 मिनिटभर गरम करून घेणार आहोत। तर इथे मी हा मसाला छान असा 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये थोडंसं तेल घालूया। याच्यामध्ये आपण 2 मोठे कांदे छान असे उभे कापून घेतलेले आहेत, ते घालणार आहोत। हा कांदा आपल्याला गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरती कांदा भाजणार आहोत। 4 ते 5 मिनिटं लागतात हा कांदा भाजायला। तर इथे तुम्ही बघू शकता, या स्टेजला कांदा छान असा भाजला गेलेला आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये पाव वाटी खिसलेलं खोबरं घालणार आहोत। कांदा आणि खोबरं आता आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत। दोन्हीही छान असे भाजले गेलेले पाहिजेत। तर इथे तुम्ही बघू शकता, दोन्ही छान असे खरपूस भाजलेले आहेत। आता या स्टेजला आपण यामध्ये 10 लसूण पाकळ्या घालणार आहोत, 1 इंच आल्याचा तुकडा घालणार आहोत आणि मूठभर कोथिंबीर काड्यासहित घालायची आहे। आता हा मसाला मस्त असा भाजला गेलेला आहे आणि हा संपूर्ण मसाला थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये आपणाला हा बारीक असा वाटून घ्यायचा आहे। आता आपण एका भांड्यामध्ये 3 चमचे तेल घालणार आहोत। कोणतीही करी असू दे किंवा रस्सा असू दे, त्याला तेलाचं प्रमाण जरा जास्तच घ्यावं लागतं। तेल योग्य प्रमाणात घेतलं तर करीला छान असा कट सुद्धा येतो। तर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा जिरे घालणार आहोत। जिरे छान फुललेले आहेत। आता यामध्ये आपण बारीक केलेला सगळा मसाला घालून घेणार आहोत। हा संपूर्ण मसाला आपल्याला तेलामध्ये घालून छान असा परतून घ्यायचा आहे। हा मसाला आपण 4 ते 5 मिनिटं चांगला भाजून घेऊयात। 4 ते 5 मिनिटं अगदी तेल सुटेपर्यंत आपणाला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। तर आता याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे। तर इथे मी मोठे 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। इतर कोणतेच मसाले आपण यामध्ये घालणार नाही आहोत आणि हा सुद्धा छान असा मिक्स करून घेऊयात। पूर्णपणे मसाल्यामध्ये हा कांदा लसूण मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता, छान असं हे परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला घालणार आहे। गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातलात तरीही चालेल, स्किप करू शकता। याला सुद्धा आपण परतून घेणार आहोत। मस्त असा मसाला परतला गेलेला आहे। मसाला छान असा भाजलेला आहे आणि याला छान असं तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे। या स्टेजला आता आपण यामध्ये उकळलेलं पाणी घालून घेऊया। इथे एकूण मी 5 वाटी पाणी गरम केलेलं आहे। रस्सा तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर हवाय त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता। 4 लोकांसाठी आपण इथे
ही करी बनवत आहे। तर इथे मी एकूण 5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ते छान असं मिक्स करून यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर इथे मस्त अशी रश्श्याला उकळी आलेली आहे। चवीनुसार मीठ घालूया आणि आता या स्टेजला आपण जी उकडलेली अंडी आहेत त्याला थोड्याशा चिरा देऊया आणि ती अंडी यामध्ये टाकूया, म्हणजे जो मसाला आहे तो आतपर्यंत जातो। तर याला आपण अशा फक्त वरच्यावर अशा थोड्याशा चिरा देऊया 3 ते 4 ठिकाणी आणि या उकळलेल्या रश्श्यामध्ये ही अंडी सोडूया। सगळी अंडी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत। मस्त असा कटबीट सुद्धा आलेला आहे, अगदी परफेक्ट असा रस्सा झालेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया। आता आपण 5-7 मिनिटं याला मस्त असं बारीक गॅसवरती उकळून घेऊया। एकदम सुंदर असा कट आलेला आहे। इथे अगदी पाणी वेगळीकडे किंवा मसाला वेगळा अजिबात झालेला नाहीये। एकदम छान असा एकसंध एकजीव असा हा रस्सा तयार झालेला आहे, कारण मसाला आपण खूप मस्त असा बारीक करून घेतलेला होता। तर परफेक्ट असा इथे आपला मस्त झणझणीत रस्सा तयार झालेला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा करते। आजसाठी इतकंच। तुमच्या प्रेमामुळे मला नवीन रेसिपी बनवण्याची प्रेरणा मिळते। चॅनेलला सपोर्ट करत राहा। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत खुश रहा आणि स्वादिष्ट खा। धन्यवाद।